शेतकरी त्यांना तोडवून आणा, त्याशिवाय हे सुधारणार नाही. आणि तेवढे लाडके भाऊ गावामध्ये 100% पाठिंबा आहे. मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी योजना अर्थात लाडका भाऊ, या योजनेला केवळ मुदतवाढ नको तर त्यांना कायमस्वरूपी रोजगार द्या, या मागणीसाठी इथं बसलेला आहात. खर तर हळूहळू आता त्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या लक्षात यायला लागलेलं आहे की निवडणुकीच्या आधी 6 महिने जे जे काही निर्णय घेतलेले होते ते निर्णय म्हणजे एक प्रकारे घोर अशी फसवणूक होती. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेनं यांना जो काही कर दिलेला आहे त्या कराच्या पैशातून मतदारांना लोभवण्यासाठी दिलेली लाच होती असं म्हटलं तर काय वावगं ठरणार.